श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेदानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। वरदां पुत्रदां क्षामां द्रव्यदां दिव्यभोगदां आशा पूर्णा चिरञ्जीवे ध्यायामि गुणसारामृते। जयति जगति माया यस्य कायाधवस्ते। वचन रचन में केवलं चार्थमेव। ध्रुव पदमपि यत्कृपातु ध्रुवोऽयम्। सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतोऽस्मि। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदत ज्ञानराजा सुपात। दया आठवीता महापुण्य राशि। तयाठवीता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरुज्ञानेश्वरा। कुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पवन सुत हनुमान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। मंगल मूर्ति मोरया। नि सा ग म प ग म ग सा रे सा। नि सा ग ग म म प ग सा ग म प ग ग म प ध प ग म प ग सा ग म प ग म ग सा रे सा। नि सा ग म प ग म ग नि प नि सा ध प म म प ग म ग सा रे सा। हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि गोपाल गोकुल संकट
हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय कृष्ण हरि राम कृष्ण हरि नवनीत नवनीत प्रिया नवल विनोद नवल विनोद विनोद हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि दुख विमोचक दुर्जन संगमाय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि हरि पम पद दुख विमोचक दुर्जन संगमाय राम कृष्ण हरि हरि शरणागत दीना शरणीरत शरणागत दीना 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 शरणागत दीना शरणा
चरणी रत शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टी करुणा दृष्टी दृष्टी हरि श्री गुरुदेव कुंडली कवरे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज मंगलमूर्ती da 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 कीर्तनीय सद्गुरा दीन परिमनास वाटे दीन परिमनास वाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी इच्छा तव गुण गाया कीर्तनी सद्गुरुराया कीर्तनी सद्गुरुराया एका विनवी जनार्दना एका विनवी
एका विनवी सनातना एका विनवी जनार्दनाचे निरंजनेच्या राजा कीर्तनी निरंजनेच्या राजा कीर्तनी कीर्तनी गुरु राजा गुरु दिगंबरा दिगंबरा श्री दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मंगलमूर्ती मोरया सानी रे गरे रे ग म गरे प गरे नि ध नि रे गरे नि ध नि रे सा ग म ध नि सा नि प रे ग रे ग म ध नि ध म गरे प गरे नि ध नि रे गरे नि ध नि रे सा आ भाव बड़े विष्णु दास भाव बड़े विष्णु दास नाश 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 पावक योग भाज योग भाज शक्ति शक्ति चालक योग भाज योग पिताचे जे कारण पुत्रा योग तू का म्हणे
करे बैसो तुका म्हणी करे बैसो करे बैसो तुका म्हणी करे बैसो भाग्य योग भाग्य सद्गुरुनाथ महाराज की जय। भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत पित्याचे जे काय धन पुत्राकडून वंचिल योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर योग भाग्य धरा येते सर्व शक्ती चालत सद्गुरुनाथ महाराज। माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबाराय आणि आजच्या या अभंगामध्ये संतांचं विष्णुदासांचं दैवी संपत्ती प्राप्त झालेल्या जीवनमुक्त महात्म्यांचं लक्षण तथा महात्म्य वर्णन करत आहे। संत वाङ्मयाचा विचार केला, काही अभंग ही संतपर प्रकरणातली, काही अभंग ही नामपर प्रकरणातली, काही अभंग ही मागणीपर प्रकरणातली, काही अभंग ही उपदेशपर प्रकरणातली, काही अभंग नैमित्तिक कीर्तनातली, काही अभंग काल्याच्या प्रसंगातील। तसा हा प्रस्तुत अभंग तुकोबारायांच्या गाथ्यातील संतपर प्रकरणातला अभंग आहे आणि या अभंगामधून 4 लक्षणांनी युक्त असं संतांचं भगवत भक्तांचं विष्णुदासांचं दैवी संपत्ती प्राप्त झालेल्या जीवनमुक्त महात्म्याचं तुकोबाराय वर्णन करतायत सद्गुरुनाथ महाराज। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारामध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि भगवान शंकरांच्या आणि हनुमंतरायांच्या कृपा आशीर्वादानं हा चाललेला प्रतिवर्षाप्रमाणे असणारा हा उत्सव। आणि या उत्सवामध्ये भागवतात सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी आयुष्यात घडणं हे भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं कल्पते पुरुषो यथावे भाग्यात असावे लागतात। आणि त्यामुळे द्वितीय दिनाची या महोत्सवातील आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण आणि ज्यांचा या पंचक्रोशीमध्ये वेगळा परिचय करून देण्याची गरज नाहीये ते आमचे आदरणीय डॉक्टर गोपाळ महाराज चौधरी, त्यांच्यामुळे हा सुंदर योग आलाय। त्यामुळे त्यांना आणि सर्व संयोजन समितीतील या उत्सवाचे जे काही कार्याध्यक्ष असतील, उपाध्यक्ष, सर्व संयोजन समितीतील त्या सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद। आणि कीर्तनाच्या पूर्वी आपण बघितलं की हरिभक्तीपरायण आदरणीय ताईंनी अत्यंत सुंदर गायन केलं, त्यामुळे त्यांनाही नमस्कार करतो।
आमचं बालपण हरिभक्तीबाई आणि गोदावरीबाई मुंडे यांचं गाणं ऐकण्यामध्ये गेलं बरं, खूप ऐकलं. आणि जेवण करत असताना हे सगळे स्वर ऐकू येत होते, तर साक्षात म्हणजे गोदावरीबाई गात आहेत की काय असा बऱ्याचदा भास झाला. त्यामुळे अत्यंत सुंदर गायन करणाऱ्या, उच्च विद्या विभूषित असणाऱ्या आदरणीय ताई, आमच्या आदरणीय चौधरी सर, सर्वांना नमस्कार करतो. अत्यंत सुंदर साथ करणारे आमचे हरिभक्तीपरायण बिरादार सर आणि आमचे राघव जोशी आणि गायनाची साथ करणारे आमचे बंधू, सर्वांच्या चरणी नमस्कार करतो आणि कीर्तन रूपी निरूपणाची सुरुवात करतो. अभंग संतपर प्रकरणातला आहे. संतपर प्रकरणाचे सुद्धा स्थूल मानाने विचार केला तर दोन प्रकार पडतात. एक संतांची लक्षणं सांगणारे अभंग आणि संतांची महात्म्य वर्णन करणारे अभंग. संतांच्या महात्म्याचा विचार केला तर आम्हाला संतांनी संत वाङ्मयामध्ये असं वर्णन केलंय की अहो संतांच्या पादपद्मांनी, अंघ्रिक कमलांनी, चरणद्वयानी पुनीत झालेल्या रजकणांची इच्छा भगवंत धारण करतात. हा संतांचा महात्म्य आम्हाला संत वाङ्मयामध्ये मिळाले. संत वर्णन करतायत, ज्यांची भेटीचे आत ब्रह्मादिका, ज्यांची भेटीचे आत ब्रह्मादिका, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. या संतांच्या भेटीची तीव्र इच्छा, जिज्ञासा कोणाला असेल भगवंत आलाय. ज्यांची भेटीचे आर्त ब्रह्मादिका, ब्रह्मादिक देवतांना सुद्धा ज्यांच्या भेटीची तीव्र इच्छा आहे, नवे नवे पूज्य सकल लोका विश्वास आले. ही संत महात्मे सगळ्या विश्वाला पूज्य झाली. मराठीचे जाणकार आदरणीय सर सगळे मोठमोठी लोक बसले इथं. या मराठी व्याकरणाच्या दृष्टीनं श्लेषात्मक अर्थ विचार केला तर पूज्य सकल लोका विश्वास झाले, याच्यामध्ये दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ असा की विश्वाला पूज्य संत महात्मे झाले म्हणजे सगळ्या जगाला झाले एक. आणि दुसरा अर्थ असा, विश्व हे विष्णू सहस्त्रनामातील भगवान महाविष्णूचं पहिलं नाव आहे. म्हणून अशा संतांच्या चरणावरती ब्रह्मदेव लोटांगण घालतात आणि भगवान महाविष्णू अशा चरणांचं वंदन करतात. हा संतांचा महिमा अभंगामध्ये प्रतिपादन केलाय. सद्गुरुनाथ महाराज की जय. अहो काय वर्णन करावं. ब्रह्मा गाली लोटांगण, ब्रह्मा गाली लोटांगण, विष्णु वंदे तो चरण, विष्णु वंदे तो चरण, ब्रह्मा गाली लोटांगण, ब्रह्मदेवांनी लोटांगण घालावं आणि भगवान महाविष्णूंनी ज्यांच्या चरणाचं वंदन करावं असे चरण ज्ञानोबा तुकोबरायांसारख्या संतांचे. काल आपण कीर्तनामध्ये आख्यानामध्ये ताईंनी सांगितलं असेल की भगवान शंकर सुद्धा ज्यांचे चरण मस्तकावरती धारण करतात असे विसोबा आहेत. चरणीचे राजा वंदी शूळ पाणी, नाचती कीर्तने त्यांचे माथा, रेसे बळ नाही आणि पाच अंगी, तपतीर्थ जगी दानव. अहो नामदेवराय औंढा नागनाथ क्षेत्री आले विसोबांचा अनुग्रह घ्यायला. आपल्याला काल सगळी कथा विस्ताराने आपण बघितली. नामाने भगवंतासी, भगवंत तरी प्रत्यक्ष द्यासी, हरी विनवी नाम यासी, सद्गुरु विना जाड नाही. भगवंतांनी नामदेवरायांना सांगितलं सद्गुरूंचा अनुग्रह घे, म्हणून नामदेवराय औंढ्याला आले. आणि ज्या विसोबांचा अनुग्रह घ्यायचा आहे ते विसोबा भगवान शंकरांच्या पिंडीवरती पाय ठेवून बसले. नामदेवरायांना राग आला.
अहो, ज्यांचा अनुग्रह घ्यायला सांगितलं, ज्यांना शरण जायला सांगितलं, ज्यांना सद्गुरू करायला सांगितलं, ते विसोबा भगवान शंकरांच्या पिंडीवरती पाय ठेवून बसले. विसोबा सांगतायत नामा, अरे माझा अनुग्रह घ्यायचा नसेल तर घेऊ नको, पण वृद्धापकालाने मला माझे पाय उचलत नाहीत, माझे पाय उचलून अशा जागी ठेव की ज्या ठिकाणी पिंड नाही. आणि चमत्कार असा झाला की नामदेव यांनी विसोबांचे पाय उचलावे आणि जिकडे पाय फिरवावे त्या पायाखाली पिंड तयार व्हावी. याचा अर्थ असा, विसोबा भगवान शंकरांच्या पिंडीवरती पाय ठेवून बसलेले नव्हे, तर भगवान शंकर ज्यांचे चरण आपल्या मस्तकावरती धारण करतात असे असणारे म्हणजे भगवत भक्त, असे असणारे विष्णुदास आहेत. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून काही अभंगामध्ये संतांची लक्षणं सांगितली आणि काही अभंगामध्ये संतांची महात्म्य वर्णन केली. बरं, श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये उद्धव गीतेमध्ये एक श्लोक आलाय. अनुव्राम्यहं नित्यं तूयत्यं घ्रेणुभिः निरपेक्षं मुनिं शांतं निरवैरं समदर्शिनं. या श्लोकामध्ये असं वर्णन केलंय की विष्णुदासांच्या संतांच्या पादपद्मांनी पुनीत झालेल्या रजगणांची भगवंत इच्छा धारण करतात आणि त्यांच्या चरणांना वंदन करतात. हा संतांचा महिमा या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये सांगितलाय आणि श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये संतांची लक्षणं वर्णन केली आहेत. निरपेक्षं मुनिं शांतं निरवैरं समदर्शिनं. म्हणून संतांची लक्षणं आणि संतांचं महात्म्य जाणून घ्यावं असं आम्हाला शास्त्र सांगतं. बरं, कशासाठी आम्ही लक्षण जाणून घ्यायचं संतांचं? आपला स्वभाव रोजच्या आयुष्यामध्ये असा झालाय, काहीतरी प्राप्त झाल्याशिवाय, काहीतरी प्राप्ती असल्याशिवाय माणूस कुठलंही कर्म करायला उद्युक्त होत नाही. प्रयोजनम मनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. आद्य शंकराचार्य वर्णन करतायत की प्रयोजन असल्याशिवाय कुठलंही कर्म करायला कुठलाही मनुष्य तयार होत नाही. मग आम्ही लक्षण का जाणून घ्यावं, आम्ही संतांचं महात्म्य का जाणून घ्यावं? त्याची दोन कारणं. लक्षण का जाणून घ्यावं, आद्य शंकराचार्य वर्णन करतायत. सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि भवन्ति. सिद्धांचं लक्षण जाणून घेतलं की साधकांचं ते साधन होतं आणि साधक सिद्धावस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला मदत होते. म्हणून सिद्धांचं लक्षण जाणून घ्या. आणि दुसरं कारण असं लक्षण काय जाणून घ्यावं, अनेक वस्तू दिसायला सारख्या असायला वेगळ्या आणि अनेक वस्तू मधून एका वस्तूची आपल्याला गरज असेल त्यावेळेला लक्षण जाणून घ्यावं असं आम्हाला शास्त्र सांगतं. सोपं करून सांगतो. अनेक वस्तू दिसायला सारख्या असायला वेगळ्या आणि अनेक वस्तू मधून एका वस्तूची आपल्याला गरज असेल त्यावेळेला लक्षण जाणून घ्यायचं. याच्यासाठी एक दृष्टांत, सुंदर दृष्टांत. दमयंती स्वयंवराचं वर्णन केलंय महाभारतामध्ये. बरं, ती दमयंती अत्यंत रूपवान दिसायला. अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तिची शोभा. अहो, जसा पांडुरंग दिसायला ना भगवंताचं जसं अलौकिक सौंदर्य आहे, तसंच दमयंतीचं सुद्धा अलौकिक सौंदर्य. बरं, आणि म्हणून प्रत्येकाला असं वाटायचं की दमयंती मला पत्नी म्हणून प्राप्त व्हावी. आपल्यालाही वाटलं, लग्नाच्या आधी वाटायचं ना पत्नी सुंदर असावी, विद्वान असावी, हुशार असावी. आता भेटली नाही भेटली, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग. सद्गुरुनाथ महाराज की. तसं सगळ्यांना वाटायचं दमयंती मला पत्नी म्हणून मिळावी. अहो, सामान्य जीवाला सोडा, देवादिकांना सुद्धा वाटायचं दमयंती पत्नी म्हणून प्राप्त व्हावी. आणि म्हणून काही देवतांनी असा निश्चय केला की दमयंती हिचं स्वयंवर आहे. दमयंती वरमाला नळ राजाला घालणार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी नळ राजाचं रूप धारण करावं. म्हणून काही देवतांनी नळ राजाचं रूप धारण केलं आणि स्वयंवरामध्ये आले. आता त्या स्वयंवरामध्ये नळ राजे सुद्धा आले आणि नळ राजाचं रूप धारण करून काही देवता सुद्धा आल्या. हा
आवाज ब्रेक पण व्हायला मला ऐकूच येईना, काहीतरी वेगळं व्हायलंय का? चालू असतं ऐकू चालू झाले बोलताना पण ऐकूच येईना मला. रघुपती राघव राजा राम प्रतीक पावन सीताराम रघुपती राघव राजा राम प्रतीक पावन सीताराम आणि दमयंतीच्या स्वयंवरासाठी हा ठीक आहे, आता असावंच ठीक आहे. नळ राजे आलेत आणि नळ राजाचं रूप धारण करून अनेक देवता सुद्धा आल्या. बर, मागे माझं एका दुष्काळी भागात कीर्तन होतं आणि कीर्तनातून बोलताना 5-6 वेळेला वाक्य असं निघालं की नळ आले, नळ आले, नळ आले. एका माता माऊलीला वाटली नळ आली, त्या घागर घेऊन निघाल्या महाराज, सद्गुरुनाथ महाराज. असं विनोदाचा भाग सोडा, त्या स्वयंवरामध्ये नळ राजाचं रूप धारण करून देवता आल्या. आता दमयंतीची परीक्षा अशी आहे की या सगळ्यामधून खरे नळ राजे कुठले ते ओळखायचं आणि त्या नळ राजाला वरमाला घालायची. माझा विषय चांगला लक्षण का जाणून घ्यावं. अनेक वस्तू दिसायला सारख्या, असायला वेगळ्या आणि अनेक वस्तूमधून एका वस्तूची आपल्याला गरज असेल त्यावेळेला लक्षण जाणून घ्यावं. दमयंती अत्यंत हुशार आणि दमयंतीने विचार केला, ज्या अर्थी नळ राजाचं रूप धारण करून काही देवता आल्यात तर त्या देवता देव योनीतल्या आहेत आणि मला जे नळ राजे हवे ते मनुष्य योनीतले आहेत. आणि अनेक देवता देव योनीतल्या नळ राजामधनं मनुष्य योनीचा नळ राजा जर मला ओळखायचे असतील तर मला मनुष्य योनीचं लक्षण जाणून घ्यायला लागेल. रसिदश्वरजो हीनान अस्वेदान सप्तलोचनान. त्या दमयंतीनं असं ओळखलं, जे खरे नळ राजे त्यांच्या अंगाला घाम आलेला आहे, बाकीच्यांच्या अंगाला घाम आलेला नाही. जे खरे नळ राजे आहेत त्यांच्या अंगाला धूळ लागलेली आहे, बाकीच्यांच्या अंगाला धूळ लागलेली नाही. जे खरे नळ राजे आहेत त्यांच्या गळ्यातील फुलांच्या माळा सुकलेली आहे आणि बाकीच्यांच्या गळ्यातील फुलांची माळ सुकलेली नाही. जे खरे नळ राजे आहेत त्यांची पापणी लवतीये, बाकीच्यांची पापणी लवत नाहीये. जे खरे नळ राजे आहेत त्यांचे पाय जमिनीला टेकलेत, बाकीच्यांचे पाय जमिनीला टेकले नाही. आणि जे खरे नळ राजे आहेत त्यांची सावली पडतीये, माझी पडतीये, बघून घ्या बरं. जे खरे नळ राजे आहेत त्यांची सावली पडतीये, बाकीच्यांची पडत नाहीये. आणि त्या सगळ्यांमधनं दमयंतीनं नळ राजे ओळखले आणि नळ राजाला वरमाला घातली आणि नळ दमयंती स्वयंवर पार पडलं. सद्गुरुनाथ महाराज की. मला सांगायचं हे दृष्टांत सांगण्यामागचं प्रयोजन असं, अनेक वस्तू दिसायला सारख्या, असायला वेगळ्या आणि अनेक वस्तूमधून एका वस्तूची आपल्याला गरज असेल त्यावेळेला लक्षण जाणून घ्यायचं. मग संतांचं लक्षण काय जाणून घ्यावं हो? मग संतांचं लक्षण काय जाणून घ्यावं? असाच राहू द्या, आवाज परत कमी करू नका. कारण बाह्य रूपाने विचार केला संत आणि सामान्य जीव दिसायला सारखे पण असायला वेगळे बरं का. संत नवती जगा माणसाच्या जातीचे, संत नवती जगा माणसाच्या जातीचे. समुद्र नदी नव्हे पैका, समुद्र नदी नव्हे पैका, पाषाण म्हणून देविका. संत नवती जगा माणसाच्या जातीचे, संत नवती जगा माणसाच्या जातीचे, संत नवती जगा माणसाच्या जातीचे, संत नवती जगा माणसाच्या जातीचे. बाह्य रूपाने संत आणि सामान्य जीव दिसायला सारखे, असायला वेगळे. आणि सामान्य जीवांमधनं संतांची ओळख करून घ्यायची असेल तर संतांचं लक्षण जाणून घ्यायला लागेल. ज्ञानोबरांचा एक फार सुंदर अभंग आहे. कोणी एके प्राणी प्रवासी पिढीला स्नेहाळ देखीला विभवा तेने, तयाचे ते तेल अंगासी लाविता, सर्वांगी सुजला तेसे झाले. संत ते कोण, संत ते कोण, हे जाणावी कोण केशी राजा.
अहो, संतांचं लक्षण का जाणून घ्यावं? कारण खरे संत कोण आहेत याची ओळख आपल्याला व्हावी. आपण संत म्हणून भलत्याच माणसाला शरण गेलो तर जीवनाची इति कर्तव्यता नष्ट होते. आपण बातम्यांमध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून अनेक बातम्या वाचतोय. संत म्हणून भलत्याच माणसाला पाखंड निरत संत विरक्ता सज परिग्रह, संत म्हणून पाखंड्याला शरण गेलो तर जीवनाची इति कर्तव्यता नष्ट होते. म्हणून संतांचं लक्षण जाणून घ्यावं. ज्ञानोबा फार सुंदर वर्णन करताय. कोणी एके प्राणी प्रवासी पिढीला स्नेहा देखीला विभवा देणे. एक माणूस नर्मदा परिक्रमा करायला निघाला. दिवसभर चालला आणि चालून चालून त्याचे पाय खूप दुखत होते. पत्नीने विचार केला की आपल्या पतिदेवाचे पाय दुखतायत, पाय जरा दाबून द्यावे, पाय चेपून द्यावे. म्हणजे आमच्या पिढीने हे फक्त ऐकायचं बरं. आता आम्हाला दाबायची वेळ आली आहे. सद्गुरुनाथ महाराज. आणि म्हणून त्या पत्नीनं आपल्या नवऱ्याची पाय चेपून द्यायचे म्हणून खोबऱ्याचं तेल बघायला गेल्या. अंधार होता आणि त्या खोबऱ्याच्या तेलाच्या बाजूला बिब्याचं तेल होतं. कोणी एके प्राणी प्रवासी पिढीला स्नेहाळ देखीला विभवा तेने. आणि त्या पत्नीला लक्षात आलं नाही आणि खोबऱ्याचं तेल म्हणून बिबा, तुमच्या भागात बिबाच म्हणतात ना, त्या बिब्याचं तेल सगळ्या अंगाला लावलं महाराज. तयाचे ते तेल अंगासी लाविता सर्व अंगी सुजला तेसे झाले. जसं खोबऱ्याचं तेल समजून बिब्याचं तेल लावलं की सगळं अंग सुस्त, तसं संत म्हणून भलत्याच माणसाला शरण गेलं तर जीवनाची इति कर्तव्यता नष्ट होते. म्हणून संतांचं लक्षण जाणून घ्यावं. सद्गुरुनाथ महाराज की जय. ऐका, साधारण लागला तरी ठीक आहे, न लागू द्या, ठेव. पण संतांचं महात्म्य का वर्णन करावं? संत हे मोठे आहेत म्हणून संतांचं महात्म्य वर्णन करावं. मोठेपणाचे अनेक प्रकार आहेत. छोट्यांनी मोठ्यांचं वर्णन करावं असं आम्हाला शास्त्र सांगतं. शिष्यानं गुरुचं वर्णन करावं, नोकरानं मालकाचं वर्णन करावं, भक्तानं देवाचं वर्णन करावं. बरं, आणि नवऱ्यानं कोणाचं वर्णन करावं सांगा. आता ज्याच्या त्याच्यात घरात कोण मोठे पण कोणाचंही ते बघून घ्या. पण शास्त्रानं काही मोठीपणा वेगवेगळी सांगितली. बरं, काही माणसं ही जन्मताच मोठी असतात, काही माणसं ही प्रयत्नांनी मोठी होतात आणि काही माणसं ही मोठी नसतात पण बरंच त्यांना मोठं म्हणायला लागतं. पण शास्त्रानं 2 प्रकारांचं मोठेपण सांगितलंय. एक नैमित्तिक मोठेपण आणि दुसरं संसिद्धिक मोठेपण. जे काही निमित्तापुरतं प्राप्त होतं त्याला नैमित्तिक मोठेपण म्हणा, आणि जे कायमस्वरूपी चिरंतन चिरकाल टिकतं त्याला संसिद्धिक मोठेपण म्हणा. जे देहाच्या ममत्वानं मोठेपण प्राप्त होतं त्याला नैमित्तिक मोठेपण म्हणा, आणि जे आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं मोठेपण प्राप्त होतं त्याला संसिद्धिक मोठेपण म्हणा. याच्यासाठी एक दृष्टांत आहे. एक माता माऊली बाजारामध्ये भांडी खरेदी करण्यासाठी गेली. त्या माऊलीने 2 पातेली खरेदी केली. एक स्टीलचं पातेलं 200 रुपयाचं घेतलं, पितळीचं पातेलं 200 रुपयाचं घेतलं, आणि येता येता एक दादा रस्त्यामध्ये बसलेले घट विकायला, मडकं विकायला. आणि त्या माऊलीनं 200 रुपयाचं स्टीलचं पातेलं घेतलं, 200 रुपयाचं पितळेचं पातेलं घेतलं, आणि त्याच्या बरोबर 5 रुपयाचं मडकं घेतलं. तीनही एका पिशवीमध्ये घातली आणि त्या माऊली घरी आल्या. घरी आल्यानंतर स्टीलच्या पातेल्यामध्ये दूध तापवून ठेवलं, पितळीच्या पातेल्यामध्ये वरण ठेवलं. बरं, आता मडक्यामध्ये काय ठेवावं? जुन्या लोकांना माहिती असेल की घरामध्ये दही असल्यानंतर मडक्यामध्ये दही ठेवायचं आणि ते मडकं शिंक्यावरती ठेवायची अशी पद्धत होती. आणि म्हणून त्या माऊलीनं त्या मडक्यामध्ये दही ठेवलं आणि ते मडकं शिंक्यावरती ठेवलं. 5 रुपयाचं मडकं शिंक्यावरती आहे आणि 200 रुपयाचं स्टीलचं आणि पितळेचं पातेलं खाली आहे. म्हणून स्टीलचं पातेलं पितळेच्या पातेल्याला म्हणतंय आपल्या दोघांची किंमत 200 रुपये, आपण खाली, आणि ह्याची किंमत 5 रुपये हे आपल्यावरील. बरं, कालांतरानं प्रसंग असा घडला की घरामध्ये म्हैस होती, गाई म्हशी होत्या.
दूध आटलं. दूध आटल्यानंतर घरचं दही बंद झालं. त्या माऊलीनं त्या शिंक्यावरचं मडकं काढलं आणि त्या मडक्यात काय ठेवावं? सकाळी केलेली थोडी भाजी शिल्लक होती. त्या माऊलीला वाटलं संध्याकाळी आपण ही भाजी उरलेली खावी, म्हणून ती कुठे ठेवावी भाजी, म्हणून त्या 5 रुपयाच्या मडक्यामध्ये ती भाजी ठेवली. आता जसं मडकं खाली ठेवलं तसं स्टीलच्या आणि पितळेच्या पातेल्याला बरं वाटलं. हे आपल्या लाईन मध्ये आलं. आता मला सांगा, ज्या मडक्यामध्ये 6 महिने दही ठेवलं होतं त्या मडक्यामध्ये ठेवलेली भाजी संध्याकाळपर्यंत चांगली राहिली का? ती भाजी विटली, ती भाजी खराब झाली, ती भाजी नासली. त्या माऊलीला राग आला. त्या माऊलीनं ते मडकं घेतलं आणि रागाने ते मडकं उकिरड्यावरती घराच्या बाहेर फेकून दिलं. माझा दृष्टांत संपला. मला सांगा, जोपर्यंत दही आहे तोपर्यंत मडकं कुठे? शिंक्यावरती. जोपर्यंत दही आहे तोपर्यंत मडकं शिंक्यावरती आहे. एकदा का दही संपलं की मडकं सरळ बाहेर फेकले. तसं जोपर्यंत जीवात्मा आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे, तोपर्यंत हा देह घरामध्ये. एकदा का जीवात्मा या देहामधून निघून गेला तर हा देह सरळ स्मशानामध्ये प्राप्त जातो. अहो, घरचे लोक सुद्धा म्हणतात की जास्त वेळ ठेवू नका, वाट पाहू नका, पाहुण्यांची लवकर वाटी लावा. जोपर्यंत जीवात्मा आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे. तसं काही निमित्तापुरतं देहाच्या ममत्वानं क्षणभंगूर जे मोठेपण प्राप्त होतं त्याला नैमित्तिक मोठेपण म्हणा, पण जे आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं, स्वस्वरूपाच्या ज्ञानानं मोठेपण प्राप्त होतं त्याला संसिद्धिक मोठेपण म्हणा. आणि संत हे संसिद्धिक मोठे असल्या कारणास्तव संतांचं महात्म्य वर्णन करावं आणि आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करावं असं आम्हाला शास्त्र सांगतं. म्हणून संतांचं महात्म्य वर्णन करावं. सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊलींची फार सुंदर ओवी आहे बरं. तैसे हरपले आपण पे भावे, तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची जरा. आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून देणारे संत आहेत. म्हणून संतांचं महात्म्य वर्णन करावं. हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता दिवसावे. हरपणे, न्यायशास्त्रामध्ये हरपणे शब्दाचा अर्थ विस्मरण असा सांगितलाय आणि तोच हरपणे शब्दाचा अर्थ वेदांत शास्त्रामध्ये आत्मस्वरूपाचं अज्ञान असं सांगितलं. विचारसागरामध्ये सुंदर प्रक्रिया आली. शरीराला कारणीभूत पापपुण्य, पापपुण्याला कारणीभूत रागद्वेष, रागद्वेषाला कारणीभूत अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारणीभूत भेद ज्ञान आणि भेद ज्ञानाला कारणीभूत आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा आत्यंतिक मुळासकट नाश करून अधेयता निरप्रतीयत अज्ञानम प्रतीयते तस्य वाराः नाम अंताः जै भक्त्या क्रियते ति संताः. आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा नाश करून स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देणारे संत आहेत. म्हणून संतांचं महात्म्य वर्णन करावं. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि म्हणून या अभंगामध्ये संतांचं महात्म्य तथा लक्षण वर्णन केले. पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतायत, हा बबळे विष्णुदास नाही नाश पावत. पहिल्या चरणामध्ये नित्यत्वाचं लक्षण आहे. दुसऱ्या चरणामध्ये संपन्नतेचं लक्षण आहे. तिसऱ्या चरणामध्ये सामर्थ्यतेचं लक्षण आहे. आणि चौथ्या चरणामध्ये विश्वासार्हतेचं लक्षण. या 4 लक्षणांनी युक्त असं तुकोबराय वर्णन करत आहे. या अभंगामध्ये पहिलं नित्यत्वाचं लक्षण सांगत असताना तुकोबराय सांगतायत की या जगामध्ये यत् कृतकम तत् अनित्यम. जे जे निर्माण झालं त्याला नाश आहे. उपजे ते नाशे नाशिले पुनरपि देसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. असं असताना देखील ज्यांना नाश नाही, ज्यांच्या ठिकाणी नित्यत्व आहे, हे संतांना नित्यत्व कशाच्या आधारावरती प्राप्त झालं? तुकोबराय पहिला शब्द वापरतायत, भाव बळी विष्णुदास नाही नाश पावत. या संतांकडे भाव नावाचं बळ आहे बरं. परमार्थामध्ये भावाला अनन्य साधारण महत्व आहे.
भाव भाव म्हणजे काय हो? भाव वेगळा, भावकी वेगळी. बरं, परमार्थामध्ये भावाला महत्व आणि प्रपंचामध्ये भावकीला महत्व. आज आमची भावकी मागच बसली. अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्याला भाव असं म्हटलंय. वेदांत शास्त्रामध्ये शरीर, मन, बुद्धी, अर्थ, सत्ता, लौकिक, धर्म, तप, ज्ञान आणि भाव असे 10 बळ सांगितले. या सगळ्या बळांमध्ये सर्वश्रेष्ठ बळ म्हणजे भावबळ सांगितले. अहो, तुम्ही म्हणाल आम्हाला शास्त्र असं सांगतं ज्ञानबळ सर्वश्रेष्ठ आहे, कारण ज्ञानाशिवाय मोक्ष नाहीये. ज्ञानी विना मोक्षू नाही हा सिद्धांत वेद बोले हात उगारुनी, किंवा ज्ञाना देवा तू कैवल्यम इति शास्त्रेषु दिंडिमः. अहो, सगळे वेदशास्त्र वर्णन करतायत की ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. मग ज्ञानापेक्षा सुद्धा भावबळ श्रेष्ठ आहे का हो? खरे, ज्ञानापेक्षा सुद्धा भावबळ श्रेष्ठ आहे. याचं उत्तर माऊली देतात. अहो, कितीही ज्ञान संपन्न असू द्या, माऊली सांगतायत ज्ञानामध्ये श्रेष्ठ असणारा वेद आणि वक्तृत्वामध्ये श्रेष्ठ असणारा शेष यांना सुद्धा जो भगवंत आकळल्या जात नाही, तो भगवंत केवळ भावानं आकळल्या जातो. म्हणून भावबळ श्रेष्ठ सांगितले. पाहे पा जाणीवेची निवळे, कोणी वेदापासून असे आगळे, की शेषाहुन ही तोंडाळे बोलके अति, तो ही अंथरुणा तळवटी दडे, येरो नेती नेती म्हणून बहुडे, ते तसनकादी काही वेळे पिसे झाले, पुसून का बाई वेदासी काही कळलेची नाही, शेष शिणलागी झाल्या द्विसहस्त्र जिव्हा जिव्हा, देव काहू विटेवरी उभा उभा. किती प्रमाण द्यावे? तेथील प्रमाण मी नवे वेदासी, ते जीव जंतूसी केवी कळे, वेद जाणो गेला पुढे मौनावला, ते हे गुह्य तुझला प्राप्त कैसे. अहो, जो ज्ञान संपन्न असणाऱ्या वेदाला कानडा राजा पण नदीचा, वेदा नाही नाही कळला अंत पाळ याचा. जो भगवंत ज्ञान संपन्न असणाऱ्या वेदाला कळत नाही, वक्तृत्वामध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या शेषाला, सहस्त्रमुखी शेष शिनला बापुडा, त्या शेषाला सुद्धा ज्याचं वर्णन करता आलेलं नाहीये, तो भगवान परमात्मा आकळण्याचं सामर्थ्य भावबळामध्ये, म्हणून भावबळ सर्वश्रेष्ठ. माऊलींनी हरिपाठामध्ये सुद्धा वर्णन केले. भावबळे आकळे एरवी नाकळे, भावबळे आकळे एरवी नाकळे, भावबळे आकळे. एरवी नाकळे भावबळे आकळे, एरवी नाकळे करताई आय, तैसारी करताई आय, तैसारी हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे म्हणून भावबळ श्रेष्ठ आहे. परमात्मा भावानच आकळल्या जातो. बरं का, देवा भावाचा भुकेला. अहो, भाव अंतःकरणामध्ये असेल, वैकुंठ सोडून याला, वैकुंठ सोडून याला, सोडून या आला देवा भावाचा भुकेला. भाव महत्वाचा आहे. आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे. भगवान परमात्मा कौरव पांडवांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी म्हणून हस्तिनापूरला आले. हस्तिनापूरला आल्यानंतर दुर्योधनांनी सांगितलं. दुर्योधन म्हणतोय, भगवंता आज माझ्याकडे चला. भगवंत सांगतायत, दुर्योधना मी तुझ्याकडे येणार नाही. अहो, माझ्याकडे मखमली बिछाने आहेत, पंचपक्वान्नाचं जेवण आहे, राजोपचार आहे. पण भगवंत सांगतायत, अरे दुर्योधना तुझ्याकडे सगळं आहे, पण याचा मला काही उपयोग नाही. बरं का, बडे बडे मंदिर कोण
काम के, बड़े बड़े मंदिर हो न काम के, भाव अगर नहीं पावे उद्धव जी चलो विदुरा घर जावे, उद्धव जी चलो विदुरा घर जावे। अहो कुठे चला? विदुर काकांकडे चला. विदुरजी बाहेर गेलेले आहेत, काकी घरी एकट्या. आणि काकींना जेव्हा कळालं, अहो अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा हा कर्तुम द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा आज माझ्याकडे पाहुणा म्हणून आलाय. काय काकींची अवस्था हो. काकी म्हणायला लागल्या, अहो जो योगी यांच्या स्वप्नात सुद्धा भगवंत जायला तयार नाही, तो भगवंत योगिया दुर्लभ तो म्या भेटीला साजणी. अहो योग्यांच्या स्वप्नात सुद्धा जो भगवंत जायला तयार नाही, आज तो माझ्याकडे आलाय. आणि भांबावून गेल्या तै शरीर भावना सती इंद्रिये विषय विसरती, जै सोहम भाव प्रतीती प्रकट होत. काय करावं काही सुचत नव्हतं. विषयी विसर पडिला आणि शेष आनंदी ब्रह्मरस टचावला. आणि भगवंत माझ्याकडे आला याचा अत्यंत आनंद झाला. आणि भांबावून गेलेल्या त्या काकींनी काय केलं, भगवंताची पाद्य पूजा करावी म्हणून चौरंग घेतला, कलशामध्ये पाणी घेतलं, स्वतः चौरंगावरती उभ्या राहिल्या, भगवंताच्या हातामध्ये कलश दिला आणि स्वतःच पाद्यपूजन करून घेतलं. आणि भगवंत सुद्धा अत्यंत आनंदानं पाद्यपूजन करतोय बरं का. घरामध्ये आले, घरामध्ये खायला काही नव्हतं, त्या काकींनी केळी दिल्या. आणि केळी कशा दिल्या, केळीचा गर स्वतः खातायत आणि केळीची साल भगवंताला देतायत. आणि भगवंत सुद्धा अत्यंत आनंदानं मिटक्या मारत मारत साली खातायत. आणि थोड्या वेळानं भगवंत घरी आले आणि भगवंत म्हणतायत, अगं काय करतेस, तुला भानावर आहे, तुला लक्षात येत आहे का? अहो ज्या भगवंताची सेवा आपण करायला पाहिजे त्या भगवंताकडून स्वतःची सेवा करतेस. अगं भानावर आहे, अगं लक्ष कुठे आहे तुझं, तुला कळत आहे का तू काय करतेस? विदुरजी सांगतायत, पण काकींचं भान नाहीये. तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती, जै सोहम भाव प्रतिते प्रगट होय. शेवटी विदुरजींच्या लक्षात आलं की हिला समजावून काही उपयोग नाही. म्हणजे विदुरजींच्या लक्षात आलं, पण अजूनही काही जणांच्या लक्षात येत नाही. सद्गुरुनाथ महाराज जेव्हा भगवंताला म्हणतायत, भगवंता देवा अहो काय चाललंय, अहो तिला लक्षात नाही आलं, पण किमान तुम्हाला तरी लक्षात यायला पाहिजे होतं ना हो. तुम्ही तिला समजावून सांगायचं ना हो भगवंता. कृष्ण परमात्मा विदुरजींना म्हणतायत, विदुरजी समजावून सांगण्यासाठी दोन भिन्न व्यक्ती लागतात. गेल्या अनेक वेळापासून कोण काकी आणि कोण कृष्ण याचं आम्हाला सुद्धा भान राहिलेलं नाहीये. मी तू पण जाऊ दे उरी एकची भोंगळी पांगरो, असा भाव अंतःकरणामध्ये असेल तर भगवंत स्वतः चालत येतो. म्हणून भावाला फार महत्व आहे. भावेन देवं कलया नरेंद्रं धनेन कांता कपटेन शत्रु सत्येन मित्रं कृपया च पुत्रं ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति. म्हणून भाव अत्यंत महत्वाचा आहे बरं का. देवाकारणी भाव तस्मात् देवाकारणी भाव एवढ्यासाठी नका करू बाता हाताला. भाव अत्यंत महत्वाचा आहे. तुकोबऱ्यांचा फार सुंदर अभंग आहे. अहो एखाद्याचं कितीही गोड गायन असू द्या, कितीही शब्द पांडित्य असू द्या, पण अंतःकरणात भाव नसेल तर त्याला महत्व नाही बरं का. काय करशील कुशल गायन अंतरी मलिना
कुबुद्धी ते भावची कारण म्हणून भाव महत्वाचा. एक दृष्टांत सांगतो, पूर्वरंग आटोपता घेतो बरं, वेळेची मर्यादा. एक गृहस्थ होते आणि रामप्रभूंची पूजा करायची. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. आणि रोज रामप्रभूंना म्हणायचे, भगवंता माझी एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे? मला सगुण रूपामध्ये दर्शन द्या. आणि रोज भगवंताला आळवायचे, निज रूप दाखवा हो हरी दर्शनास द्यावो निज रूप दाखवा. रोज भगवंताला आळवायचं. एक वर्षभर रामाची पूजा केली, पण रामप्रभू काही प्रगट झाले नाही. त्याला असं वाटलं कदाचित रामप्रभू काही तितके चांगले देव नाहीत, म्हणून तो बाजारामध्ये गेला आणि मूर्तिकाराकडे जाऊन कृष्ण परमात्म्याची मूर्ती घेऊन आला. आता रामप्रभूचा राग आलेला. देवघरातने रागानं ती मूर्ती काढली आणि बाजूला ठेवली आणि देवघरामध्ये आता कृष्ण परमात्म्यांची मूर्ती ठेवली. आणि रोज कृष्ण परमात्म्याला विनंती करायचा, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आणि कृष्ण परमात्म्याला रोज सुतेच म्हणायचं, बरं भगवंता निज रूप दाखवा, अहो सगुण रूपात दर्शन द्या हो. बरं, आता कृष्ण परमात्म्याची पूजा करत असताना आपल्याकडे षोडशोपचार पूजा सांगितली. त्या पूजेमध्ये भगवंताला भोग अर्पण करावे असं वर्णन केलंय. शास्त्रामध्ये 8 भोग सांगितले, सुगंध वनिता वस्त्र घेत तांबूलशय्या कुसुमचैव भोगाष्टकम उदारुतम. त्यापैकी सुगंध नावाचा एक भोग आहे. म्हणून तुम्ही गोंदवल्याला किंवा अनेक देवस्थानाला गेल्यानंतर बघत असाल की षोडशोपचार पूजा करत असताना भगवंताला अत्तर लावलं जातं. म्हणून सुगंध नावाचा भोग आहे. म्हणून त्यानं काय केलं, अत्तर घेतलं आणि कृष्ण परमात्म्यांना अत्तर लावू लागला. आणि अत्तर लावता लावता त्याच्या मनामध्ये असा विचार आला, जे अत्तर मी कृष्ण परमात्म्यांना लावतोय त्या अत्तराचा सुगंध हे बाजूला जे रामप्रभू बसलेत ते रामप्रभू त्या अत्तराचा सुगंध घेतील. म्हणून त्यानं काय केलं, कापसाचे 2 गोळे केले आणि 2 कापसाचे गोळे रामप्रभूंच्या नाकाच्या 2 नाकपुड्यामध्ये ते खोचून दिले. आता नागपुरामध्ये ते कापसाचे गोळे घातल्या बरोबर रामप्रभू प्रगट झाले. प्रभू रामचंद्र भगवान की. तो म्हणायला लागला, देवा अहो नाग दाबलं की तोंड उघडणारी माणसं भरपूर पाहिली, पण नाग दाबले की प्रगट होणारे देव पहिले तुम्हीच. अहो देवा मी 1 वर्षभर तुमची पूजा केली, मला सगुण रूपात दर्शन द्या, सगुण रूपात दर्शन द्या. तुम्ही दर्शन दिलं नाही आणि आज कसं काय दिलं हो? रामप्रभू सांगतायत, अरे बाळा गेली 1 वर्षभर तू माझी पूजा रामाची मूर्ती म्हणून करत होतास. आज तुला पहिल्यांदा असं वाटलं ही बाजूला ठेवलेली मूर्ती नाही, हे प्रत्यक्ष राम आहेत. आणि हे प्रत्यक्ष राम असणारे कृष्ण परमात्म्यांना लावलेल्या अत्तराचा सुगंध घेतील. म्हणजे माझ्या ठिकाणी आज मूर्तीचा भाव न ठेवता मी प्रत्यक्ष राम आहे असा भाव ठेवला, म्हणून तुला सगुण रूपामध्ये दर्शन दिले. प्रभू रामचंद्र भगवान की. आणि म्हणून असा परमार्थामध्ये भाव अत्यंत महत्वाचा आहे. असा भाव जर अंतःकरणामध्ये असेल तर योग भाग्य घरा येती, सर्व शक्ती चालत. योग भाग्यादी सगळ्या गोष्टी स्वतःहून चालत येतात. नाथांच्या घरी एक माणूस आला आणि दिवसभर नाथांना भांडू लागला, अहो तुमच्या पांडुरंगापेक्षा रिद्धी सिद्धी प्राप्त करून देणाऱ्या तंत्र मंत्राच्या माझ्या देवता श्रेष्ठ आहेत, माझा देव श्रेष्ठ आहे. आणि नाथ बाबा शांती ब्रह्म हो, काही भांडणार नाही, काही नाही. नाथ बाबा म्हणे अगदी बरोबर आहे तुझं, पण पांडुरंगातच परत महत्व सांगायचे. बरं, दिवसभर वाद झाला आणि शेवटी संध्याकाळी नाथांनी सांगितलं, अहो आपले विचार पटतील न पटतील तो भाग गौण आहे, पण माझ्याकडे आलेला अतिथी
जेवल्याशिवाय कोणीही परत जात नाही. आज तुम्ही जेवण माझ्याकडे करा आणि रात्रीचा मुक्काम करा आणि पहाटे तुमच्या प्रवासाला निघा. त्या माणसानं ऐकलं. रात्री मुक्काम केला. 3-3:30 वाजता ब्रह्म मुहूर्तावरती गोदावरी मातेच्या ठिकाणी स्नान करायला गेला. गंगा स्नान केल्यानंतर तो माणूस तंत्रमंत्र असणाऱ्या त्या देवांची पूजा करण्यासाठी म्हणून आपल्या पेटीतील त्या देवतांच्या मूर्ती काढायला गेला आणि बघतो तर काय, त्या देवतांच्या मूर्तीच नाही. त्याला असं वाटलं की काल आपण एकनाथ महाराजांसोबत भांडण केलं आणि एकनाथ महाराजांनी तो राग मनामध्ये धरला आणि माझे जे देव आहेत, रिद्धी सिद्धी प्राप्त करून देणारे तंत्र मंत्राच्या ज्या देवता आहेत, त्या देवतांच्या मूर्ती नाथांनी लपून ठेवल्या. म्हणून नाथांना भांडायला गेला. नाथांनी सांगितलं, अरे तुझ्या मूर्ती मी घेतलेल्या नाहीयेत. सगळ्या घरामध्ये, नाथांच्या वाड्यामध्ये तो त्या देवतांच्या मूर्तीचा शोधाशोध करतोय, पण कुठे सापडत नाहीत. शेवटी कंटाळून आपण जिथे बसलो होतो त्या माडीवरती तो गेला आणि माडीवरती गेल्यानंतर एका खिडकीमध्ये गेला आणि खिडकीतून बघतोय तर काय, ज्या देवतांची रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी तो उपासना पूजा करायचा, त्या देवता नाथांच्या घरचं अंगण झडत होत्या. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती, उच्चिष्टे काढिती, मुक्तिचारी मुक्तिचारी मुक्तिचारी. अहो, संतांच्या घरी जिथे नामस्मरण असतं तिथं रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडती, उच्चिष्टे काढती, मुक्तिचारी. सलोकता, समीपता, स्वरूपता, संयुज्यता या चारही मुक्ती उच्चिष्ट काढण्यासाठी संतांकडे असतात. हा संतांचा अधिकार आहे. संतांचं महात्म्य तुकोबाराय वर्णन करतात. पुढे तुकोबाराय 3ऱ्या चरणात सांगतायत, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचित. जसं पित्याची संपत्ती पुत्राला जशी प्राप्त होते, तशी या अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम पंढरी श्री विठ्ठलेशाची सगळी संपन्नता आम्हाला प्राप्त झाली. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आणि शेवटी तुकोबाराय सांगताय, तुका म्हणे कडे बैसो ते मी असो निर्भर. आता कडे बसो याचा अर्थ 2 ठिकाणी लावला जातो बरं. पहिला अर्थ असा, आम्ही भगवंताच्या कडेवर बसलो ज्यांना आम्हाला निर्भरता प्राप्त झाली. आणि दुसरा अर्थ असा की ह्या विष्णुदासांच्या संतांच्या कडेवर आम्ही बसलो, आम्हाला निर्भरता प्राप्त झाली. बरं का? माझी लहान मुलगी आणि तिच्यासोबत मी एकदा रस्त्यानं जाऊ लागलो आणि रस्त्यामुळे एक कुत्रं येत होतं आणि कुत्रं भुंकत होतं. बरं, त्या कुत्र्याच्या भुंकण्यानं माझी मुलगी घाबरली आणि मला म्हणे, बाबा बाबा मला कडेवर घ्या. आणि मी तिला ताबडतोब कडेवर घेतलं. कडेवर घेईपर्यंत जी मुलगी घाबरत होती, मी कडेवर घेतल्याबरोबर त्या कुत्र्याला हाड हाड म्हणायला लागली. मला सांगा, माझ्यासारख्या नाशिवंत देह असणाऱ्या मरक्या माणसानं कडेवर घेतल्यानंतर माझ्या मुलीला निर्भयता प्राप्त होते. मग आपण ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या कडेवर गेल्यानंतर आपल्याला निर्भयता का प्राप्त होणार नाही हो? तुका म्हणे कडे बैसो ते मी असो निर्भर, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. असा हा संतांचा, विष्णुदासांचा, भगवत भक्तांचा, जीवनमुक्त महात्म्यांचा, दैवी संपत्ती प्राप्त झालेल्या महात्म्यांचं लक्षण तथा महात्म्य सांगणारा अभंग. आणि तुकोबाराय पूर्वपदामध्ये सांगतायत, भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास, नाही नाश पावत, भाव बळे विष्णुदास. भाव बळे विष्णुदास, नाही नाश पावत, योग भाग्य घरा येती, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास, नाही नाश पावत, योग भाग्य घरा
येती सर्व शक्ती चालत भाव बळे विष्णू दास. एकदा सगळ्यांनी अत्यंत आनंदामध्ये उल्हासामध्ये टाळी वाजवत भगवंताचं नामस्मरण करायचं. बरं, यन्नाम संकीर्तनम भक्त्या विलापनमुत्तमं मैत्रेया शेष पापानां धातूनामिव पावतः सकृत स्मृतोऽपि गोविंदं नृणां जन्मशरैर्गुरं पापराशि भक्त्याशु तूलराशि विमानः. या कलियुगामध्ये भगवंताच्या नामासारखं, नामस्मरणासारखं, नाम संकीर्तनासारखं श्रेष्ठ साधन नाहीये. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. म्हणून सगळ्यांनी भगवंताचं भजन करायचंय. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती बोला रघुपती राजा राम पतित पावन सीताराम. वाजवायला राघवच आहे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. जय जय गुरु महाराज गुरु जय जय ब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय ब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय ब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय ब्रह्म सद्गुरु. जय जय ब्रह्म सद्गुरु. जय जय ब्रह्म सद्गुरु. बसते ओंकार जिथून ओंकार बसते ओंकार तुझी हासी भूमी वसे जिथून ओंकार बसते ओंकार जिथून निद्रां लभते पुरुषोत्तमः. श्रीमद वाल्मिकी रामायणाच्या 18 सर्गामध्ये महर्षी वाल्मिकी वर्णन करताय. दशरथ महाराजांचे 4ही पुत्र ज्ञानसंपन्न विद्वत्ता संपन्न आहेत.
तेजपुंज आहे. सर्वे ज्ञानोपसंपन्ना सर्वे समुदिता गुणैः तेषामपि महातेजा राम सत्य पराक्रमा. आणि चारही पुत्रांनी महर्षी वसिष्ठांकडून आणि महर्षी विश्वामित्रांकडून, जे विश्वामित्र सकल शास्त्र अभिज्ञ त्रिकालज्ञ तपश्चक्रवर्ती अग्निहोत्र अधिकर्म कुशल वैदिक तंत्र मार्ग प्रवर्तक विद्वान मुकुलमणी श्री विश्वामित्राख्य राजर्षी वर्य अशा असणाऱ्या विश्वामित्रांकडून विद्याध्ययन झाले. पुढे मिथिला नगरीला गेले, अहल्या मातेचा उद्धार केला. रामप्रभूंचं आणि जानकी देवींचं स्वयंवर झालं, विवाह झाला. आणि आता रामप्रभू राज्याभिषेकावर बसणार. सगळ्या अयोध्यावासियांना आनंद झाला. तेवढ्यात कैकेयी मातेनं मोडू नका वचनास नाथा मोडू नका वचनास असं म्हणून दशरथ महाराजांकडून 2 वचन मागून घेतली. पहिल्या वचनानं भरताला राज्याभिषेक करा आणि दुसऱ्या वचनानं प्रभू रामचंद्रांना वनवासामध्ये पाठवा. असह्य झालेल्या दशरथ महाराजांना ही मागणी नाकारता आली आणि प्रभू रामचंद्रांनी आपल्या पित्याची आपल्या मातेची आज्ञा शिरसा बंद मानून प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. आजोळाहून भरत परत आल्यानंतर भरतांना हा सगळा प्रकार कळाला. माता न तू वैरिणी असं म्हणून कैकेयी मातेवरती भरत धावून गेला. अगं आई, काय मूर्खपणा केलास ग? अगं त्या राजसिंहासनावरती दादाचा प्रभू रामचंद्रांचा अधिकार असताना तू त्यांना वनवासात पाठवतेस आणि माझी जागा ज्या प्रभू रामचंद्रांच्या चरणाजवळ आहे त्यांच्या सिंहासनावर मला बसवण्याची मागणी करतेस तू. आणि भांबावलेला भरत प्रभू रामचंद्रांच्या शोधार्थ निघाला आणि प्रभू रामचंद्रांना शोध घेऊन प्रभू रामचंद्रांना सांगतोय, रामा, हे राज्य तुमचं, हे सिंहासन तुमचं आहे. माझ्या आईच्या मूळपणामुळे, वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला वनवास भोगावा लागतो. प्रभू तुम्ही परत चला. त्यावेळेला प्रभू रामचंद्र भरताला सांगतात, दैव जात दुःखे भरता दुःखे भरता दोषणा पराधीन आहे जननी प्रभू रामचंद्र सांगतात, अरे भरता, 2 ओंडक्याची होते सागरात भेट. जे विधिलिखित असतं ते कोणी टाळू शकत नाही. एकदा का मानवी रूप धारण केलं तर पराधीनत्व आलं बरं का. आणि भरताला परतवून लावलं. पुढे जानकी देवींचं हरण झाले आणि सीता सोडार्थ प्रभू रामचंद्र दक्षिणेकडे निघाले. वाटेमध्ये सुग्रीवांची आणि मारुतीरायांची प्रभू रामचंद्रांची भेट झाली. रामसेतूचं बंधन झालं आणि प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेच्या मदतीनं त्या दुष्ट अनाचार करणाऱ्या, दुराचार करणाऱ्या, पापाचरणी असणाऱ्या त्या रावणाचा अंत केला. देव हो राम लीला, देव हो रावण
सुत हनुमान की. बाळशास्त्री हरदास बुवा सांगतायत, अहो रावणानं जानकी देवींचं सीतामाईंचं हरण जरी केलं नसतं तरी सुद्धा रामप्रभू रावणाला मारणारच होते म्हणे. नॉट फॉर पर्सनल कॉज बट फॉर नॅशनल कॉज. अत्याचार, अनाचार, दुराचार करणाऱ्या, स्वैराचार करणाऱ्या त्या रावणाचा अंत केलेला आहे. आणि रामप्रभूंनी विभीषणाला राज्याभिषेक करून घेण्याची आज्ञा केली. विभीषण महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर विभीषण महाराजांनी पहिलं काम कुठलं केलं असेल तर जानकी देवींची सुटका केली आणि माफी मागितली. माते, आमच्या राज्यामध्ये तुम्हाला बंदी म्हणून राहावं लागलं हो. विभीषणांची पत्नी असणाऱ्या सरमेनं आणि मुलगी कलावतीनं सचैल स्नान घातले सीतामाईंना. सुंदर वस्त्र प्रावरण दिलेली आहे. आणि सीतामाई सांगतायत विभीषण महाराजांना, महाराज आता मी ताबडतोब निघते. अहो गेल्या अनेक दिवसांपासून माझं सर्वस्व माझे स्वामी असणारे रामप्रभू मला भेटले नाही. रामप्रभूंच्या चरणांचं दर्शन मला झालं नाही आणि ताबडतोब मला त्यांच्या भेटीची इच्छा झाली, तीव्र इच्छा झाली. विभीषण महाराजांनी सांगितलं, माते अवश्य जा, तुमच्यासाठी पालखी तयार केली. सीतामाई म्हणतायत, महाराज आम्ही वनवासामध्ये आहोत आणि वनवासी असताना पालखीमध्ये कसं बसावं हो. पण विभीषण महाराजांचा, सरमेचा, कलावतीचा अत्यंत आग्रह सीतामाईंना टाळता आला नाही. सीतामाई पालखीमध्ये बसल्या आणि पालखी निघाली. आता त्या पालखीला पडदा लावलेला आणि सगळे हजारो वानर तिथे रस्त्यामध्ये उभे होते आणि प्रत्येक वानर एकमेकांना विचारतोय, अहो ज्या सीतामाईंसाठी आपण युद्ध केलं त्या माता दिसतात कशा हो, त्या मातांचं दर्शन आपल्याला घ्यायचंय. म्हणून सगळी वानर सेना टाच वर करून करून बघतायत पण सीतामाई कोणाला दिसायला तयार नाही. पण एक अत्यंत उन्हाळ वानर होतं. त्या उन्हाळ वानरानं काय केलं, पालखीवरती उडी मारली, पडदा बाजूला केला आणि जानकी देवींना नमस्कार केला आणि खाली उडी मारली. आता एका माकडानं केला, एका वानरानं केल्याबरोबर 50-100 वानरानं पालखीवर उडी मारली. आता पालखीवर उड्या मारल्यानंतर पालखी डगमगू लागली. आता पालखी खाली पडेल की काय अशी अवस्था. त्यावेळेला विभीषण महाराजांनी लाठीचार्जची ऑर्डर दिली. कसा लाठीचार्ज, म्हणजे आपण कोरोनामध्ये बाहेर फिरल्यानंतर जसा लाठीचार्ज पोलीस करायचे तसं. सद्गुरुनाथ महाराज आणि हा सगळा गदारोळ बघितला. प्रभू रामचंद्र म्हणतात, मारुती कसला गदारोळ चाललाय रे. मारुतीराय सांगतात, प्रभू अहो जानकी देवी तुम्हाला भेटायला येतात. मारुती ताबडतोब जा आणि सीतेला सांगा, ज्या हजारो पद्म वानरांनी तू कोण आहेस हे माहिती नसताना आपलं प्राण न्योछावर करून युद्ध केले, त्या वानरांसाठी तू पायी चालत आली पाहिजेस. हरदास बुवा म्हणतात, अहो राम ज्याला आपलं म्हणतो ना त्याच्याकडून केवळ कर्तव्याची अपेक्षा करतो, ज्याला परक म्हणतो त्याचे लाड पुरवतो म्हणे. आणि रामप्रभूंचा हा निरोप घेऊन मारुतीराय गेले. मारुतीरायांनी निरोप सांगितल्याबरोबर जानकी देवी सीतामाई पालखीमधून खाली उतरल्या. म्हणजे सीतामाई होत्या म्हणून पालखीतून खाली उतरल्या. आत्ताच्या सीतामाई असत्या तर. आणि पुढे प्रभू रामचंद्रांची आणि सीतामाईंची भेट झाली. सीतामाईंच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. सीते आपल्याला ताबडतोब अयोध्येला जाणं गरजेचं. अहो कशामुळे, 14 वर्षाचा वनवास उद्या संपेल आणि परवा दिवशीच्या सूर्योदयापर्यंत आपण अयोध्येमध्ये जर गेलो नाही तर भरतानं अशी प्रतिज्ञा केलीये की 14 वर्ष संपल्यानंतर माझा दादा राम जर अयोध्येमध्ये परत आला नाही तर मी माझ्या देहाचं विसर्जन करेल आणि मी माझा प्राणत्याग करेल. म्हणून आपल्याला ताबडतोब निघायला लागेल. सीतामाई म्हणतात, प्रभू आपण एक दिवस उशिरा गेलो तर चालणार नाही का हो. अहो मी गंगा मातेला नवस बोलले होते, 14 वर्ष वनवासामध्ये
राहून अव्यंग जर आम्ही परत येणार असो तर माते तुझी ओटी भरवावी. आणि प्रभू तसंही आपल्याला जाता जाता भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये जायचं राहिलंय, त्यामुळे आपल्याला एक दिवस उशीर होईल. एक दिवस उशिरा गेलो तर चालणार नाही का? अगं सीते, उशीर होण्याचा प्रश्न नाहीये, पण आपल्याला उशीर झाला आणि भरतानं आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर काय करायचं ग? त्यावेळेला मारुतीराय समोर आले. मारुतीराय म्हणतात, प्रभू अहो एवढीच समस्या आहे ना, मी काय करतो, मी ताबडतोब उड्डाण करतो, अयोध्येमध्ये जातो आणि अयोध्येमध्ये जाऊन भरतांना निरोप देतो की प्रभू रामचंद्र एक दिवस उशिरा येत आहेत. मध्यम लावलाय त्याच्यात प्रभू रामचंद्रांना हेच वाटलं. बरं, जेव्हा जेव्हा रामप्रभूंना काय करावं सुचत नव्हतं ना, तेव्हा तेव्हा मारुतीराय आलेत. बरं का, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर. अहो ज्ञानाचे सागर आहेत मारुतीराय. अहो प्रभू काही चिंता करू नका, मी ताबडतोब जातो आणि भरताला निरोप कळवतो असं म्हणून उड्डाण केलं. जय रघुवीर म्हणून उडाला, जय रघुवीर म्हणून उडाला. भूकार केला मराठीने, हा भूकार केला, भूकार केला. हनुमान की सियापति रामचंद्र की जय. भूकार केला मारुतीने, जय रघुवीर म्हणून उडाला, जय रघुवीर म्हणून उडाला, म्हणून उडाला, म्हणून उडाला. हनुमंतांनी उड्डाण केलं. बरं, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, मारुतीराया अयोध्येमध्ये जाताय तर या वेशामध्ये जाऊ नका, या रूपामध्ये जाऊ नका, रूप बदलून जा आणि एक गोष्टीची खात्री करा. 14 वर्ष जर राज्य उपभोगल्यामुळे भरताच्या अंतःकरणामध्ये यत्किंचितही राज्याबद्दल लालसा निर्माण झाली असेल तर भरताला निरोप न देता तसंच परत या. आणि असं म्हटल्याबरोबर अयोध्येच्या वेशीवरती प्रभू हनुमंतराय आले आणि एका भिक्षेकऱ्याचा वेश धारण केला. ओम भवती भिक्षांदेहि असं म्हणून अयोध्येच्या राजसभेमध्ये आले. आणि राजसभेच्या प्रवेशद्वाराबरोबर आल्याबरोबर कोणीतरी भिक्षेकरी आपल्या दारावरती आलाय हे ऐकून एक जण पळत 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 राजसभेमधून आले. आला धावत सुमंत्र मंत्री, आला धावत सुमंत्र मंत्री, आला धावत सुमंत्र मंत्री. वंदे निज चरणाला, आला धावत सुमंत्र मंत्री. काय काजते मजसी सांगा, काय काजते साधोजी राजा कहोजी, साधोजी राजा, साधोजी राजा, साधोजी राजा कहोजी. आणि हनुमंतराय भिक्षेकरी आले आणि त्या भिक्षेकऱ्याच्या रूपामध्ये आलेल्या हनुमंतरायांना सुमंत मंत्री म्हणतायत, अहो तुम्हाला काय पाहिजे महाराज सांगा. मला एक गोष्ट पाहिजे, मला तुमच्या या राज्याच्या राजाकडून भिक्षा पाहिजे. अहो महाराज,
पण आमचे राजे वनवासाला गेलेत हो. 2 दिवस थांबा, परवा दिवशी येतील. मारुतीला विचारतायत, अहो वनवासाला का गेले? सगळं माहिती बरं का, पण सगळं नाटक करून विचारतायत. घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. अहो मग तुमचे राजे रामप्रभू जर वनवासाला 14 वर्ष होती, तर मग राज्याचा सांभाळ कोणी केला हो? कुणीतरी केअरटेकर पंतप्रधान असला पाहिजे, राजा असला पाहिजे ना. हो आहेत म्हणे भरत महाराज. मला त्यांच्या हातून भिक्षा पाहिजे. अहो पण ते अयोध्येमध्ये नाहीये, त्यांच्या हातून भिक्षा पाहिजे असेल तर अयोध्येच्या वेशीच्या बाहेर नंदी नावाचं एक खेड आहे, नंदी नावाचं एक ग्राम आहे, त्या नंदी ग्रामात जावं लागेल. आणि सुमंत हनुमंतरायांना घेऊन तिथे आले. आणि हनुमंतराय परीक्षा घेण्यासाठी गेले आणि भरताला बघितल्यानंतर हनुमंतरायांची डोळे पाणावले. अहो पाठ आणि पोट भरताचं एक झालेलं. भावार्थ रामायण वाचा, त्या नाथांनी भरतानं किती त्याग केला. दक्षिणेतले कवी चक्रवर्ती कंब असं म्हणतात की रामाचा त्याग होता, रामाच्या त्यागापेक्षा भरताचा त्याग जास्त आहे. भरत विचारतात, अहो महाराज काय भिक्षा पाहिजे तुम्हाला? मला भिक्षेमध्ये तुम्ही सिंहासनावर बसलेलं मला बघायचं. अहो या जन्मामध्ये शक्य नाही हो. अहो माझी जागा सिंहासनावर नाहीये, माझी जागा माझा दादा रामप्रभूंच्या चरणाजवळ आहे हो. हनुमंत हे म्हणतायत, जर भिक्षा दिली नाही तर हा भिक्षकही विन्मुख होऊन निघून जाईल आणि तुम्हाला श्राप देईल. बरं महाराज, अहो तुमचं इक्ष्वाकू कुळ आहे, रघुकुळ आहे, आणि रघुवंशामध्ये कुणी भिक्षेकरी परत गेला तर तुमच्या कुळाला कलंक लागेल. मी परत जाईल, मला सिंहासनावरती बसून दाखवा हो. असं म्हटल्याबरोबर भरतांनी हनुमंतरायांचा हात घट्ट धरला आणि त्या पर्णकुटीच्या झोपडीच्या मागे घेऊन गेले. महाराज तुम्हाला सिंहासनावर बसलेलं बघायचंय ना, परवा दिवशी पर्यंत वाट बघा. माझा दादा या अयोध्या नरेश रामप्रभू जर अयोध्येमध्ये नाही आले ना, ही समोर चिता दिसतीये, या चितेच्या सिंहासनावर बसलेला तुम्हाला भरत दिसेल. अहो भावानं भावासाठी काय त्याग करावा हे आम्हाला अध्यात्म रामायण शिकवतो. असं म्हटल्याबरोबर हनुमंतरायांनी साष्टांग दंडवत घातला, आपलं रूप टाकून दिलं आणि सांगितलं, दादा मी मारुती रामप्रभूंचा निरोप घेऊन आलोय हो. मारुती म्हटल्याबरोबर कडकडून आलिंगन दिलं भरतांनी. अरे मारुती राया काय निरोप आहे माझ्या दादाचा? महाराज दादा, अहो रामप्रभू उद्या येणार होते ना, 1 दिवस उशीर होईल, हा निरोप घेऊन आलोय बरं का. आणि हा रामप्रभू येणार ही आनंदाची वार्ता ऐकल्याबरोबर भरत महाराज आनंदामध्ये नाचू लागले. शत्रुघ्नांना बोलवलं आणि शत्रुघ्नांना सांगितलं, ताबडतोब जा सगळ्या गुढातवरून उभारायला सांगा. भूमीवरी सडे केशर कस्तुरी, भूमीवरी सडे केशर कस्तुरी, भूमीवरी सडे. मगरे गम बधा मगरे भूमीवर मगरे गरे सारे नीसा भूमीवर सडे, भूमीवर सडे, भूमीवर सडे. अहो लोकांनी रांगोळ्या काढल्या, अत्तराची सडे टाकली. अहो रामप्रभू येणार, रामप्रभू येणार. आणि रामप्रभू पुष्पक विमानामधून बसून पुष्पक याना तुम्ही उतरले.
जय जय सा जय जय सा श्रीवार जय जय सा श्रीवार जय जय सा श्रीवार जय जय प्रभु रामचंद्र भगवान की पुष्प यानामधून प्रभू रामचंद्र आले, वसिष्ठांना नमस्कार केला आणि पहिला नमस्कार कुणाला केला असेल रामप्रभूंनी तर कैकेयी मातेला केला बरं का. अगं माते, त्रयाणामपि लोकानां येन ख्यातिं गमिष्यति न च तौ राममासाद्य शक्तो स्थातुं कथंचन. उपरोधिकपणी नव्हे बरं, चिडवण्यासाठी नव्हे, पाया पडायला गेले. कैकेयी माते बघ, तू मला वनवासाला पाठवलं, तुझ्या नाकावर टिचून परत आलो की नाही असं नव्हे. प्रभू रामचंद्रांची नम्रता आहे. भजाया जनी पाहता राम एकू करी बाण एकू मुखी शब्द एकू क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू धरा जानकी नायका चालले. माते, आज त्रिभुवनामध्ये मला जी ख्याती प्राप्त झाली ती ख्याती प्राप्त होण्याचं कारण तू आहेस बरं. नंतर सुमित्रा मातेला, कौसल्या मातेला नमस्कार केला आणि वसिष्ठ रामप्रभूंना सांगतायत, रामा आता फार वेळ दौडू नका, खूप सहन केलं, अयोध्यावासियांनी खूप वाट पाहिली रामराज्याची, आता ताबडतोब राजसिंहासनावरती बसण्याची तयारी करा. आणि राज्याभिषेकाचा दिवस ठरला. आणि राज्याभिषेकाचा दिवस कसा होता? रमा रमण राम जो लखपती अयोध्यापुरी बरोबर असे दया जनक जा सीता सुंदरी. समर्थन चवेदयी यशदधी रमण राम दो. अहो काय तो दिव्य सोहळा हो रामराज्याभिषेकाचा. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा. अहो त्या राज्याभिषेकाला कोण कोण आले? अरे सुग्रीव नळनील अंगदादी श्रेष्ठ वानर तैशी चरी समानी अयोध्येला पाहुणी एकमेका झाले वरते या परी तेथ देखा. राज्याभिषेक झाला. प्रत्येक जणांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते. झाले राम राज्य काय होणे आम्हास. आणि लक्ष्मणांनी सांगितलं की कोणीही आता परत जाऊ नका. अहो ज्यांच्यामुळे रामराज्याचा दिवस हा उजाडलाय, हा सुवर्ण अक्षरात ठेवण्यासारखा दिवस ज्यांच्यामुळे आला, त्या प्रत्येकाचा सत्कार प्रभू रामचंद्र करणार आहे. प्रत्येकाला असं वाटलं की पहिला सत्कार मारुतीरायाचा होईल. बरोबर, आपल्याला सुद्धा कदाचित असंच वाटेल की पहिला सत्कार मारुतीरायांचाच होईल. मारुतीरायांना सुद्धा वाटलं पहिला सत्कार माझाच होईल. मारुतीराय विचार करताय की आता लक्ष्मण दादा माझं नाव पुकारणार, मी जागेवरून उठणार, राजसिंहासनाकडे जाणार, वेळ जाईल ना हो. आढ्यता याच्यामध्ये, अहंकार आहे. आपल्या घरचा कार्यक्रम आहे म्हणून हनुमंतराय उभा राहिले आणि उभा राहून राजसिंहासनाकडे निघणार. एवढ्यात लक्ष्मणांनी यादीमध्ये पहिलं नाव घेतलं, महाराज भीषण. अपमान झाल्यासारखा वाटला. पण हनुमंतराय अत्यंत हुशार. हनुमंतरायांनी काय केलं? उभा राहिले होते, खुर्ची पुसण्याची वगैरे ऍक्शन केली, पुन्हा खुर्चीवर बसले. बरं, आता पुढच्या वेळेस हनुमंतराय म्हणतात, माझं नाव येईपर्यंत मात्र मी काही जाणार नाही. अहो सगळ्यांचे सत्कार झाले पण मारुतीरायाचा सत्कार झाला नाही. त्यावेळेला मारुतीराय विचार करताय की अहो कदाचित प्रभू रामचंद्र विसरले असतील. म्हणजे मोठमोठ्या कार्यामध्ये होतं ना, आपल्याला अनुभव आहे. आपण सगळ्या पाहुण्या रावण्यांना पत्रिका देतो पण नेमकं शेजारच्यालाच पत्रिका द्यायचं विसरतो. सगळ्यांना आहेर दिल्या जातात पण नेमकं सगळ्यात जास्त लग्नात काम करणाऱ्याला आहेर विसरतो. म्हणून हनुमंतरायांना वाटलं, म्हणजे बऱ्याचदा बरेच लोक विसरतात. बरं, एक मुलगी होती,
आणि ती बँकेमध्ये गेली आणि त्या बँकेतल्या कर्मचाऱ्याला म्हणाली, अरे तू माझ्या लग्नाला आला नाहीस. तो म्हणाला, अगं सॉरी ग, मार्च एंडिंग चालू होती, बँकेमध्ये खूप कामं पडली होती, त्याच्यामुळे मी विसरलो ग. ती म्हणाली, अरे मूर्खा, आपल्या दोघांचं लग्न होतं. सद्गुरुनाथ महाराज काय सांग. की बँकेमधले लोक अत्यंत विलक्षण बरं का, म्हणजे कोणी असतील तर माफी मागू ना, जुन्या काळातलं सांगतोय. आमच्या बाजूला एक बँकेचे मॅनेजर होते. गावामध्ये 5-25 गावामध्ये एकच बँक होती आणि ते आमच्या बाजूचे काका होते. त्यांच्याकडे कोणीही जा, ते 1 नंबर खिडकीला बसायचे. त्यांच्याकडे कोणीही गेलं, अहो काका मला पैसे विड्रॉ करायचे, ते म्हणायचे 2 नंबर खिडकीला जा. अहो पैसे डिपॉझिट करायचे, 2 नंबर खिडकीला जा. आता एके दिवशी असा घटना घडली, काकाचं काकूंचं काहीतरी कुरबुरी झाली, भांडण झालं आणि काका तणतण करत टिफिन न घेता, डब्बा न घेता तसेच बँकेमध्ये गेले. काकूला वाटलं की आपला नवरा कसा का असेना, पण आता पदरी पडला आणि पवित्र झाला, उपाशी राहता कामा नाही. म्हणून काकूंनी टिफिन भरला, डब्बा भरला आणि बँकेमध्ये गेल्या. काका मोबाईल मध्ये व्यस्त 1 नंबर खिडकीला, आणि काकू त्या 1 नंबर खिडकीजवळ जाऊन म्हणतात, अहो काय चाललंय तुमचं, माझ्यावर प्रेम आहे की नाही. तणतण करत सारखं भांडण करतात, चिडचिड करतात. अहो टिफिन सुद्धा घेतलं नाही, आज सोक्ष मोक्षच होऊ द्या, तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही सांगा. ते काका म्हणाले, 2 नंबर खिडकीला जाऊन विचारा सद्गुरुनाथ महाराज. असं विनोदाचा भाग सोडा. मला सांगायचं काय, कदाचित मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये विसरतात. हनुमंतरायांना वाटलं रामप्रभू विसरले असतील, म्हणून हनुमंतराय निघाले आणि हनुमंतराय सिंहासनाकडे येताना बघतायत, प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे मारुती, द्या या वायू सुताला समर्थन चमी असे मला गमते. गोंधळले मन माथे देई तूच त्याजसी काय ते. अरे मारुती, तुला काय वाटलं मी तुला भेट द्यायला विसरलो. अरे तुमने ही रावण मारा है, सीता का कष्ट निवारा है. मैं तो नाम मात्र का विजयी हूँ, वास्तव में ये काम तुम्हारा है मारुती, वास्तव में ये कार्य तुम्हारा. तुला कशासाठी बोलवलं नाही सांगू. अरे तुझ्या एकेका उपकारासाठी एक प्राण द्यायचं ठरलं तर माझ्याकडे केवळ 5 प्राण आहेत. तुला काय द्यावं मला कळत नव्हतं, म्हणून तुला बोलवलं नाही. सीतामाई म्हणतायत, प्रभू अहो तुम्हाला काय द्यावं सुचत नसेल तर मी काही दिलं तर चालेल का. प्रभू म्हणतात, अवश्य द्या. त्यावेळेला सीतामाई म्हणतायत, उपकृती स्मरली होत्या उपकृती स्मरली होत्या उपकृती स्मरली होत्या सेवक प्रभूचा हाल अखंड चिंतन घाल. अतुल दयाचे युक्ती शक्ती बळ, अतुल दयाचे युक्ती शक्ती बळ. सीमा झाली त्या माळ नवरत्नांचा हार दिला. जो हार समुद्र मंथनातून प्राप्त झाल्यानंतर कुबेरांकडे गेला, कुबेराकडून रावणानं घेतला. रावणाला मारल्यानंतर तो विभीषणांकडे गेला. विभीषणांनी तो रामप्रभूंना राज्याभिषेकाला भेट म्हणून दिला आणि रामप्रभूंनी तो सीतामाईंना राज्याभिषेक झाल्यानंतर दिलेलं, आपल्या बायकोला दिलेलं लग्नानंतरचं पहिलं गिफ्ट. म्हणजे त्या काळात लग्नानंतर गिफ्ट द्यायची पद्धत होती. किती मौल्यवान हार असला पाहिजे, आणि एवढा मौल्यवान हार सीतामाईंनी हनुमंतरायांना दिला. हनुमंतरायांना आनंद वाटला. गळ्यामध्ये हार घातला. हार घातल्यानंतर तो चकाकणारा नवरत्नांचा हार, त्या हारामध्ये समोर असणाऱ्या राम लक्ष्मणांचे अनंत प्रतिबिंब दिसत आहेत.
आनंद वाटला की आता रामप्रभूंचं दर्शन घ्यायला सारखं सारखं मला अयोध्यात येण्याची गरज नाही. या हारामध्ये बघितलं की माझ्या रामप्रभूंचं दर्शन होईल. आणि त्यामुळे आनंद होऊन कंठात घालून हात, कंठात घालून हात, कोकणात प्रेम जनकच्या जानकी सखी म्हणून मारुती पाद पाद जाणून बसला बनू म्हणे शोधिहारा आतुरते. आता तो हार कंठामध्ये घालून हनुमंतराय झाडावरती गेले. आता जोपर्यंत राम लक्ष्मण सीतामाई समोर आहे तोपर्यंत हारामध्ये रामप्रभू दिसत होते. आणि एकदा का झाडावर जाऊन बसले सगळी वानर सेना दिसायला लागली. आणि मारुतीराय म्हणतायत माते रामा विनजे त्यात नसे सर्व थांबला गोडी कंठी कशास बांधू तेजस्वी दगड स्वयेमी फोडी. अगं माते, याच्यात राम आहे म्हणून मी मनाचा स्वीकार केला, पण ज्याच्यामध्ये राम नाही त्याच्याशी माझं काम नाही. म्हणून मारुतीरायांनी तो गळ्यातला मण्यांचा हार काढला. एक एक मणी आपल्या दाढेखाली त्याचं चूर्ण केलं आणि तो मण्यांचा हार तोडून टाकला, फोडून टाकला. विजय सारखा करार असा आवाज झाला. सीतामाई म्हणतायत कशाचा आवाज आहे? वानर सेनेनी सांगितलं अहो माते, तुम्ही दिलेला मारुतीरायांना हार मारुतीरायांनी तोडून टाकला. भांडायला गेल्या, मारुती कशासाठी तोडलास? सुरत्नमालानच बरकटस्य मिष्टान्नपानस्य कर्तवस्य अंधस्य दीपं बधिरस्य गीतं मूर्खस्य किं ज्ञानकथा प्रसंगी. अरे शेवटी तू वानर निघालास रे. तुला या नवरत्नांच्या मनाचं काय महत्व कळणार? कशामुळे तोडलास तू? अगं आई, ज्याच्यामध्ये राम नाही तो मी कशाला ठेवेल ग? राम नसल्यामुळे मी तोडून टाकला. बर असं आहे का? राम नाही म्हणून तू नवरत्नांचा हार तोडत असशील, मग तुझ्या हृदयामध्ये राम आहे का रे? मारुतीराज सांगतात अहो माते, केवळ हृदयामध्ये नाही, रोम रोमी श्रीराम असे माझा, रोम रोमी श्रीराम असे माझा. हृदय सिंहासनी राम प्रभू राजा, हृदय कक्षरी दो भाग्य विदारो, हृदय कक्षरी दो गावी सकला श्रीरामच्या भवानी, गावी सकला श्रीरामच्या भवानी, च्या भवानी. अहो माते, माझ्या हृदयात नाही, माझ्या रोम रोमामध्ये रामप्रभू येतो. माझं रोम रोम सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम. मारुती, नुसत्या गप्पा मारू नकोस, काहीतरी प्रमाण दाखव. तुझ्या हृदयात राम आहे त्याचं आम्हाला प्रमाण पाहिजे. असं म्हटल्याबरोबर मारुतीरायांनी छाती पाडली आणि छातीमध्ये काय दिसलं हो? श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. मग तुला नवरत्नांचा हार दिला तरी सुद्धा काही तुला तो सुद्धा नकोय. मग तुला काय पाहिजे? प्रभू राम हनुमंतराय सांगतायत प्रभो मज एकच
वर द्यावा या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव असावा एकच वर द्यावा प्रभू मज. काय द्या भगवंता? वर द्यायचाच ना एकच द्या. जो वरी भूवर रामकथानक तोवरी जन्म असावा. जिथं जिथं रामकथा असेल तिथं तिथं मला माझं अस्तित्व असू द्या. आणि म्हणून मला पक्का विश्वास आहे आज रामकथा ऐकण्यासाठी हनुमंतराय आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी नक्की तो उपस्थित असणार बरं का मारुतीराया. पण याच्यात स्वार्थ झाला. हे तुम्ही तुमच्यासाठी मागितलं, लोकांसाठी काहीतरी मागा. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या असं म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्र म्हणतायत कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया. भगवंता सगळ्यांवरती कृपा आशीर्वाद असू द्या. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये सद्बुद्धी निर्माण होऊन अंतःकरणामध्ये नामस्मरणाचं अधिष्ठान निर्माण होऊ द्या अशी मागणी केली. झालेली सेवा मारुतीरायांच्या, प्रभू रामचंद्रांच्या, भगवंताच्या, मंगलमूर्ती मोरे यांच्या, सद्गुरुनाथांच्या, ज्ञानोबाराय तुकोबाराय समर्थांच्या चरणी अर्पण करून परत एकदा सर्व संयोजन समितीचे आणि डॉक्टर चौधरी सरांचे अत्यंत आभार. आणि रुक्मिणी प्राण संजीवन पुंडलिकाने सहज भिरकावलेल्या इष्टिका चित्तीवर अधिष्ठित असणाऱ्या त्या आनंद अद्वय नित्य निरामय योगी ध्येय अशा श्री विठुरायांच्या आंतरिक कमलावरती आणि पावन चतुष्कोनी वेदीवर विराजमान असणाऱ्या सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या, माझ्या सद्गुरुनाथांच्या सुकोमल पादपद्मावरती अत्यादराने मस्तक नमवून या कीर्तन रूपी सेवेचे समाप्ती. आणि सेवेस विलंब झाला त्यामुळे परत एकदा सगळ्यांची माफी मागतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही अपशब्द निघाला असेल तर मातृ अंतःकरणाने माफी मागावी, माफ करावी अशी विनंती करतो. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भाव पूर्ण नाही न आवडी घेतली माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी तुझे घालावे आमासी सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची.